student, in today's lecture we are going to start our next point, classification of phenols and ether. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स पाहिलं. त्याच्यामध्ये आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल्स, त्यानंतर आपण त्याचं क्लासिफिकेशन केलं मोनोहायड्रिक अल्कोहोल्स, त्यानंतर डायहायड्रिक अल्कोहोल्स कंपाउंड कंटेनिंग 2 OH group attached to the 2 different carbon atom. Trihydric alcohol compound containing 3 OH group are attached to the 3 different carbon atom. त्यानंतर पॉलीहायड्रिक अल्कोहोल, तसे आपण त्याचे एक्झाम्पल्स ही पाहिले. ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन atom to which OH group is attached, they are classified into primary, secondary and tertiary alcohols. ओके, त्यानंतर आपण अलायलिक अल्कोहोल्सचे एक्झाम्पल पाहिले. त्यानंतर आपण बेन्झाइल अल्कोहोलचे एक्झाम्पल्स पाहिले आणि त्यानंतर आपण विनाइल अल्कोहोल्स पाहिलं. तर आता आपण क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल्स बघणार आहोत. तर फिनॉल्सची डेफिनेशन आपण लास्ट लेक्चरला अशी केलेली बघा. फिनॉल्स आर दी अरोमॅटिक हायड्रॉक्सिल कंपाउंड कंटेनिंग OH ग्रुप इज डिरेक्टली अटॅच्ड टू दी बेन्झीन रिंग. ओके, डेफिनेशन काय केलेली बघा आपण फिनॉलची. फिनॉल्स आर दी अरोमॅटिक हायड्रॉक्सिल कंपाउंड कंटेनिंग OH ग्रुप इज डिरेक्टली अटॅच्ड टू दी बेन्झीन रिंग. तर त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन करणार आहोत मोनोहायड्रिक फिनॉल्स, डायहायड्रिक फिनॉल्स अँड ट्रायहायड्रिक फिनॉल्स. तर त्याच्यामध्ये आपण जो फर्स्ट आहे मोनोहायड्रिक फिनॉल्स बघूया. मोनोहायड्रिक फिनॉल्स, मोनो मीन्स 1, हायड्रिक मीन्स OH ग्रुप. 1 OH ग्रुप जर बेन्झीन रिंगला अटॅच असेल तर त्याला आपण मोनोहायड्रिक फिनॉल्स म्हणतो. आपण त्याचं एक्झाम्पल बघूया. बघा, हियर OH, दिस इज मोनोहायड्रिक फिनॉल्स. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. आता इथे बघा, मी सपोज मी असं केलं OH, तर हे पण काय आहे मोनोहायड्रिक फिनॉल्सचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर आपण डायहायड्रिक फिनॉल्सचं एक्झाम्पल बघूया. डायहायड्रिक फिनॉल्स, डाय मीन्स 2, हायड्रिक मीन्स OH ग्रुप. बेन्झीन रिंगला जर 2 OH ग्रुप अटॅच असतील तर त्याला आपण डायहायड्रिक फिनॉल म्हणणार. ओके, बेन्झीन रिंग, हियर OH अँड OH. ओके, आता जे OH ग्रुप आहेत ते 2 डिफरंट कार्बन ॲटमला अटॅच असतील. ओके, OH ग्रुप इज अटॅच्ड टू दी 2 डिफरंट कार्बन ॲटम. ओके, तर ह्याला काय म्हणतात, कॉमन नेम आहे ह्याचं कॅटेकॉल असं आहे. आणि जर आयुपॅक नेम तुम्ही बघितलं तर तुम्ही काय लिहिणार, बेन्झीन. आता इथे नंबरिंग देऊया आपण 1 2 3 4 5 6. बेन्झीन 1 2 डायॉल, डाय मीन्स 2, OH मीन्स OH ग्रुप हायड्रॉक्सिल. ओके, त्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल बघूया डायहायड्रिक फिनॉल्सचं. सपोज मी OH ग्रुप इथे अटॅच केला OH ह्या कार्बन ॲटमला, तर काय म्हणणार तुम्ही, याला रिसॉर्सिनॉल म्हणतात, त्याचं कॉमन नेम आहे. आणि आयुपॅक नेम काय म्हणणार तुम्ही, बेन्झीन 1 3 डायॉल. ओके, आता आपण ट्रायहायड्रिक फिनॉल्सचं एक्झाम्पल बघूया. ट्रायहायड्रिक फिनॉल, ट्रायहायड्रिक फिनॉल्स, OH, here OH, here OH. ओके, हे जे एक्झाम्पल आहे ते ट्रायहायड्रिक फिनॉल्स आहे. म्हणजे 3 OH ग्रुप 3 डिफरंट कार्बन ॲटमला अटॅच असतील, डिरेक्टली अटॅच टू दी बेन्झीन रिंग. ओके, 3 OH ग्रुप आर अटॅच टू दी 3 डिफरंट कार्बन ॲटम ऑफ बेन्झीन रिंग. आता ह्याचं नाव आहे कसं येईल बघा, आयुपॅक नेम. आपण नंबरिंग दिलं, सपोज 1 2 3 4 5 अँड 6, म्हणजे बेन्झीन 1 3 5 ट्रायॉल. ओके, बेन्झीन 1 3 5 ट्रायॉल. ओके, या पद्धतीने. तर तुम्हाला माहिती आहे फिनॉलला तुम्ही कार्बॉलिक ऍसिड असंही म्हणता. कार्बॉलिक ऍसिड हे MCQला विचारलं जाईल, लक्षात ठेवा. फिनॉलला कार्बॉलिक ऍसिड असंही म्हणतात. तर आता आपण क्लासिफिकेशन बघितलं फिनॉलचं, मोनोहायड्रिक फिनॉल्स, डायहायड्रिक फिनॉल्स अँड ट्रायहायड्रिक फिनॉल्स. तर आता आपण क्लासिफिकेशन ऑफ इथर्स बघूया. क्लासिफिकेशन ऑफ इथर्स, क्लासिफिकेशन ऑफ इथर्स मध्ये तुम्ही कसं क्लासिफिकेशन कराल बघा, डिपेंडिंग अपॉन दी अल्काइल ग्रुप विच आर अटॅच टू दी ऑक्सिजन ॲटम. म्हणजे
हे जे ROR हे काय आहे, फिनॉलचा इथरचा फंक्शनल ग्रुप आहे. ओके. आणि जर मी इथे बघा RR, जर ऑक्सिजनला जर दोन अल्काइल ग्रुप, सेम अल्काइल ग्रुप जर अटॅच केले, ओके, तर त्याला तुम्ही इथर म्हणता. सपोज मी असं लिहिलं ROR आणि त्याला R1 R2 म्हणलं, म्हणजे जर दोन डिफरंट अल्काइल ग्रुप ऑक्सिजनला अटॅच केले त्यालाही तुम्ही इथर म्हणता. मग मी असं लिहिलं बेन्झीन रिंगला ऑक्सिजन ऍटम, दोन बेन्झीन रिंगला ऑक्सिजन ऍटम अटॅच केला, यालाही तुम्ही इथर म्हणता. सपोज मी असं लिहिलं, कसं लिहिलं बघा ROAR, तर ह्याला काय म्हणतात, इथर म्हणतात. ओके. म्हणजे काय म्हणता येईल, क्लासिफिकेशन कसं करता येईल, डिपेंडिंग अपॉन दी अल्काइल ग्रुप विच आर अटॅच टू दी ऑक्सिजन ऍटम. ओके. म्हणजे अल्काइल ग्रुप वर डिपेंड असेल. आता सपोज इथे जर सेम अल्काइल ग्रुप असतील, सपोज मी एक्झाम्पल घेईल असं CH3OCH3. ओके. याचं एक्झाम्पल आपण डिफरंट अल्काइल ग्रुप अटॅच करूया ऑक्सिजनला, CH3OCH2CH3. ओके. आता आपण बेन्झीन रिंग घेऊया. अजून एक बेन्झीन रिंग घेईल. ओके. त्यानंतर आपण इथे या पद्धतीचं बघूया. सपोज CH3 घेते मी, अल्काइल ग्रुप O आणि बेन्झीन रिंग. ओके. तर आता इथे बघा, जर सेम अल्काइल ग्रुप जर अटॅच असतील तर त्याला तुम्ही सिंपल इथर म्हणता. आता हे जे दोन एक्झाम्पल्स आहेत ते सिंपल इथरचे आहेत, सिंपल इथर. ओके. टू अल्काइल ग्रुप जर टू सेम अल्काइल ग्रुप जर ऑक्सिजनला अटॅच असतील तर त्याला तुम्ही काय म्हणता, सिंपल इथर म्हणता. आणि इथे बघा, हे जे दोन एक्झाम्पल्स आहेत ते मिक्स्ड इथरचे आहेत, म्हणजे टू डिफरंट अल्काइल ग्रुप्स आर अटॅच टू दी ऑक्सिजन ऍटम, तर त्याला काय म्हणणार तुम्ही, मिक्स्ड इथर. हे कशाचं एक्झाम्पल आहे, मिक्स्ड इथरचं एक्झाम्पल आहे. ओके. तसंच इथे पण आहे बघा CH3 आणि इकडे जर सपोज मी अरायल रिंग, बेन्झाइल फिनाइल रिंग घेतली. ओके. तर त्याला काय म्हणणार तुम्ही, मिक्स्ड इथर म्हणणार. आता याचं नाव काय देता येईल तुम्हाला, डाय मिथाइल इथर. ओके. इथे काय म्हणाल तुम्ही, डाय फिनाइल इथर. इथे बघा इथाइल मिथाइल इथर, आणि इथे म्हणणार तुम्ही मिथाइल फिनाइल इथर. ठीक आहे. अल्फाबेटिकल वाईज जावा. आता हे जे आहे ते क्लासिफिकेशन ऑफ इथर पाहिलं आपण. ओके. जर दोन अल्काइल ग्रुप, टू सेम अल्काइल ग्रुप आर अटॅच टू दी ऑक्सिजन ऍटम, तर त्याला तुम्ही सिंपल इथर म्हणणार. टू डिफरंट अल्काइल ग्रुप्स आर अटॅच टू दी ऑक्सिजन ऍटम, त्याला तुम्ही मिक्स्ड इथर म्हणणार. तर हे जे आहे ते इथरचं क्लासिफिकेशन आहे. तर आता नेक्स्ट बघणार आहोत आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर बघूया आपण. नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल. तर आपण बघूया नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल. तर आपण बघूया कार्बिनॉल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. कार्बिनॉल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. ओके. आता सपोज मी एक्झाम्पल घेतलं CH3OH. त्याला तुम्ही जर कॉमन नेम द्यायचं म्हटलं तर तुम्ही त्याला मिथाइल अल्कोहोल म्हणता, आणि जर आयुपॅक नेम द्यायचं म्हटलं तर तुम्ही त्याला मिथॅनॉल असं म्हणता. आता CH3OH आहे, त्याला काय म्हणतात, कार्बिनॉल म्हणतात. कार्बिनॉल. ओके. कार्बिनॉल. सपोज मी असं एक्झाम्पल घेतलं CH3CH2OH. ओके. तर ह्याचं नाव काय येईल बघा, कार्बिनॉल सिस्टीम नुसार. आता या दोन्हींचं कंपॅरिझन करा. CH3OH ला कार्बिनॉल बोलतात. ओके. आता ह्या दोन्हींचं जर कंपॅरिझन केलं तर इथे CH3OH आहे कार्बिनॉल. आता इथे बघा, आता इथला जर एक हायड्रोजन जर मी मिथाइल ग्रुपने रिप्लेस केला, इथला एक हायड्रोजन मी मिथाइल ग्रुपने रिप्लेस केला, तर इथे काय येईल, CH2 येईल. ओके. आणि एक हायड्रोजनच्या जागी मी मिथाइल टाकला, म्हणजे CH3CH2OH टाकला, तर त्याला काय म्हणणार तुम्ही, मिथाइल कार्बिनॉल. ओके. मिथाइल कार्बिनॉल. मिथाइल कार्बिनॉल. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेते बघा, CH3CH2CH2OH. आता ह्या दोन्हींचं कंपॅरिझन करा. CH3OH म्हणजे कार्बिनॉल. ओके. आता त्याच्यामधले जे
वन हायड्रोजन ऍटम आहे. ओके, CH3OH मधला जर वन हायड्रोजन ऍटम मी इथाइल ग्रुपने सपोज रिप्लेस केला, म्हणजे काय येईल, वन हायड्रोजन ऍटम इज रिप्लेस बाय इथाइल ग्रुप, म्हणजे इथे CH2 राहील, म्हणजे CH3 CH2 CH2OH. तर त्याला काय म्हणणार तुम्ही, इथाइल कार्बिनॉल. इथाइल कार्बिनॉल. ओके, सपोज जर असं लिहिलं CH3 CH3 here OH, जर असं लिहिलं तर ह्याचं नाव काय येईल बघा. आता ह्या दोन्हींचं कंपॅरिझन करा. आता इथे बघा CH3OH म्हणजे कार्बिनॉल. आता CH3 मधले दोन हायड्रोजन ऍटम मी कशाने रिप्लेस केलेत, मिथाइल ग्रुपने रिप्लेस केलेत. ओके, म्हणजे CHOH राहिला. ओके, CH3 मधले दोन हायड्रोजन मी मिथाइल ग्रुपने रिप्लेस केलेले आहेत, म्हणजे हे कंपाऊंड मिळालं तुम्हाला. तर तुम्ही काय म्हणणार त्याला, डाय मिथाइल कार्बिनॉल. काय म्हणणार, डाय मिथाइल कार्बिनॉल. डाय मिथाइल कार्बिनॉल. CH3OH चं कंपॅरिझन करायचं आणि त्यानुसार तुम्ही कंपाऊंडला नेमिंग देऊ शकता. सपोज मी असं लिहिलं, अजून एक एक्झाम्पल घेते बघा. तुम्हाला विचारलं जाईल हे MCQs ला, कार्बिनॉल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर मध्ये एखादं कंपाऊंड देतील आणि तुम्हाला विचारतील. सपोज मी असं लिहिलं CH3 CHOH CH2 CH3. ओके, तर ह्याचं नाव काय येईल बघा. कंपॅरिझन करा. CH3OH म्हणजे कार्बिनॉल, CH3OH. आता त्याच्यातले जे दोन हायड्रोजन ऍटम आहेत त्याच्यातला एक हायड्रोजन मी इथाइल ग्रुपने रिप्लेस केला, एक हायड्रोजन मी इथाइल ग्रुपने रिप्लेस केला CH3 मधला, आणि एक हायड्रोजन ऍटम मी मिथाइल ग्रुपने रिप्लेस केला. म्हणजे अल्फाबेटिकल वाईज लिहिणार तुम्ही, इथाइल मिथाइल कार्बिनॉल. इथाइल मिथाइल कार्बिनॉल. ओके, हे एक्झाम्पल आहे, ते तुम्हाला JEE ला विचारलेलं गेलेलं आहे, एक्झाम्पल आहे अकॉर्डिंग टू कार्बिनॉल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. तर हे कंपाऊंड दिले तुम्हाला आणि त्याला सांगितलं की कार्बिनॉल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर नुसार त्याला नेमिंग द्या. तर ह्याचं नाव काय येईल, इथाइल मिथाइल कार्बिनॉल. म्हणजे जे CH3OH हा कार्बिनॉल आहे तुमचा, त्याच्यातले दोन हायड्रोजन ऍटम मी रिप्लेस केले कशाने, एक हायड्रोजन ऍटम इथाइल ग्रुपने रिप्लेस केला आणि एक हायड्रोजन ऍटम मिथाइल ग्रुपने रिप्लेस केला. तर त्याला अल्फाबेटिकल वाईज नेमिंग दिलं, इथाइल मिथाइल कार्बिनॉल. आता अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण, तेही विचारलं गेलेलं होतं. CH3 CH3OH. ओके, ह्याचं नाव काय येईल बघा. आता CH3OH मध्ये तिन्ही हायड्रोजन ऍटम तीन मिथाइल ग्रुपने रिप्लेस केलेले आहेत. तीन हायड्रोजन ऍटम CH3 मधले तीन मिथाइल ग्रुपने रिप्लेस केलेले आहेत. सो नाव काय देणार तुम्ही, ट्राय मिथाइल कार्बिनॉल. ट्राय मिथाइल कार्बिनॉल. ओके, हे पण एक्झाम्पल विचारलं गेलेलं होतं. तर लक्षात ठेवा, दिस इज दी कार्बिनॉल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. हे तुम्हाला माहित असावं, MCQs ला विचारलं जातं म्हणून इथे सांगितलेलं आहे. आता आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स बघणार आहोत. तर नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स मध्ये तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कॉमन नेम आणि आयुपॅक नेम नुसार नेमिंग करता. आता आपण इथे एक्झाम्पल्स असं कॉलम करूया. एक्झाम्पल्स, कॉमन नेम अँड आयुपेसी नेम ओके. आता इथे बघा, फर्स्ट एक्झाम्पल घेते मी, CH3OH. ह्याला काय नाव देणार तुम्ही, कॉमन नेम मध्ये मिथाइल अल्कोहोल. काय म्हणणार, मिथाइल अल्कोहोल. आणि आयुपॅक नुसार तुम्ही नेम लिहिताना काय करणार. आता सपोज अल्केन आहे, अल्केन असं लिहिता ना तुम्ही, अल्केन. तर त्याच्यातला हा जो ई आहे तो कशाने रिप्लेस करायचा आहे, OL ने रिप्लेस करायचा आहे. ओके, अल्केन मधला लास्टचा जो ई येईल, म्हणजे आयुपॅक सिस्टीम नुसार नेम लिहितानाच सांगतेय बघा. अल्केन मधला जो ई आहे तो कशाने रिप्लेस करणार तुम्ही, OL ने. म्हणजे काय होणार, तुम्ही काय होणार, अल्कॅनॉल होणार. ओके, हे कशामध्ये करणार तुम्ही,
आयुपॅक्स सिस्टीम नुसार नेमिंग करताना तिथे हा रूल वापरणार आहात. आता CH3OH काय म्हणणार तुम्ही त्याला? मिथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोल. आता तुम्ही अल्कालाइड मध्ये बघा नॉमेनक्लेचर तुम्ही कॉमन नेम आणि आयुपॅक्स सिस्टीम ऑफ सपोज तुम्हाला CH3Cl असं लिहिलेलं होतं. ओके, तर तुम्ही त्याला काय म्हणणार? मिथाइल क्लोराइड असं नाव दिलं. त्याच पद्धतीने तुम्हाला इथे काय नेम देणार? कॉमन नेमला मिथाइल अल्कोहोल. आणि आयुपॅक्स सिस्टीमला नेमिंग करताना काय येणार? आता इथे बघा सपोज मिथेन आहे. ओके, मिथेन अल्केन काय आहे? ते मिथेन आहे आणि त्याच्यातला जो ई आहे शेवटचा तो कशाने रिप्लेस करणार आहात तुम्ही? OL ने. म्हणजे काय येईल? मिथेन ओल. मिथॅनॉल कसं येईल? मिथॅनॉल. मिथेन OL असं म्हणणार तुम्ही मिथॅनॉल. आता इथे बघा सपोज अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. CH3 CH2 CH2OH. ओके, याला काय म्हणणार? इथाइल अल्कोहोल. 2 कार्बन आयटम्स आहेत. सो इथ YL OH ग्रुपला तुम्ही जोडता म्हणून YL. इथ मीन्स 2 कार्बन आयटम्स आहेत. YL का लावता? कारण तुम्ही OH ग्रुपला जोडणार आहात YL. आणि कुठला आहे हा ग्रुप? अल्कोहोल. फंक्शन ग्रुप आहे अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल. आणि कॉमन नेम आयुपॅक नेम देताना कसं लिहिणार? इथेन OL. ओके, इथेन OL. जो शेवटचा ई आहे म्हणजे अल्केन मधला जो ई आहे, सपोज इथेन मधला जो ई आहे तो कशाने रिप्लेस करणार आहात तुम्ही? OL ने रिप्लेस करणार आहात आणि इथेन OL असं लिहिणार. म्हणजे काय होईल तिथे? इथेनॉल असं म्हणणार तुम्ही. इथेन OL. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. CH3 CH2 CH2OH. दिस इज N-प्रोपाइल अल्कोहोल. N-प्रोपाइल अल्कोहोल. आता जर कार्बनची लॉंगेस्ट चेन असेल तर तुम्ही त्याला N-प्रोपाइल अल्कोहोल असं म्हणणार. आता इथे नंबरिंग देताना कसं लिहिणार? आयुपॅक नेम नुसार. आता बघा तुम्ही काय करणार? लॉंगेस्ट जर कार्बनची चेन असेल तर तुम्ही नंबरिंग देणार आणि जो OH ग्रुप आहे तो लिस्ट मिनिमम नंबर ऑफ कार्बन आयटमला आला पाहिजे. म्हणजे इथून नंबरिंग देणार 1, 2 and 3. म्हणजे नंबर कसं लिहिणार? आयुपॅक सिस्टीम नुसार प्रोपेन. ओके, प्रोपेन पोझिशन या OH ग्रुपची. आता जास्त लॉंग जर कार्बनची चेन वाढत गेली असेल तुमची तर तुम्ही त्याला नंबरिंग देणार आणि जो OH ग्रुप आहे तो मिनिमम नंबर ऑफ कार्बन आयटमला आला पाहिजे. आणि जी पोझिशन आहे ज्या कार्बन आयटमला OH ग्रुप अटॅच आहे ती पोझिशन पण तुम्हाला लिहावी लागेल. म्हणजे तुम्ही लिहिणार प्रोपेन 1OL. प्रोपेन 1OL असं लिहिणार आहे. ठीक आहे, आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. CH3 CHOH CH2 CH3. ओके, कॉमन नेम काय येईल? सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल. ओके, 1 2 3 4 सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल. ओके, त्यानंतर आयुपॅक नेमिंग देताना काय लिहिणार तुम्ही? नंबरिंग द्या 1 2 3 4. म्हणजे काय लिहिणार तुम्ही? ब्युटेन 2OL. ब्युटेन 2OL. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. CH3 CH3OH. आता इथे नंबरिंग द्या तुम्ही 1 2 3 नंबरिंग देणार. अल्काइल चेन तुम्ही सिलेक्ट करणार आणि OH ग्रुप हा मिनिमम नंबरच्या कार्बन आयटमला अटॅच असला पाहिजे. आता इथून पण 2च नंबर येतोय आणि इकडून दिला तरी 2 येतोय. ओके, आता इथे कॉमन नेम काय असेल तुमचं? दिस इज अ टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. ओके, दिस इज CHOH हा सेकंडरी अल्कोहोल आहे बघा. आता हा जो ग्रुप आहे तो काय आहे? टर्शरी अल्कोहोल आहे. ओके, सो टर्शरी ब्युटाइल 4 कार्बन ऍटम्स आहेत. सो ब्यूट YL OH ला जोडलेला आहे. सो टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. ओके, OH ग्रुप जो आहे तो टर्शरी कार्बन ऍटमला आहे. सो
टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आता आयुपॅक नेमिंग नुसार तुम्ही नंबरिंग दिलेलं आहे. सो इथे साईड चेन पण आहे सेकंड नंबरच्या कार्बन ऍटमला. जर साईड चेन असेल तर पहिल्यांदा तुम्ही लिहिणार प्रिफिक्सला लिहिणार आहात. सो काय येईल 2 मिथाइल प्रोपेन 2 मिथाइल प्रोपेन. आता ई नाही लिहिणार, फक्त एन लिहिणार आणि ई कशाने रिप्लेस करणार तुम्ही ओएल ने रिप्लेस करणार आहात. म्हणजे प्रोपेन 2 ओएल. ओएच ग्रुप कुठल्या नंबरच्या कार्बन ऍटमला आहे 2. सो तिथे तुम्ही पोझिशन पण लिहिणार आहात ओएच ग्रुपची. सो 2 मिथाइल प्रोपेन 2 ओएल. CH2OH. तर आतापर्यंत आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल्सचे एक्झाम्पल बघितले. आता आपण डायहायड्रिक अल्कोहोल्सचं एक्झाम्पल बघूया. आता जर कंपाऊंड मध्ये 2OH ग्रुप 2 कार्बन ऍटमला अटॅच असेल तर तुम्ही त्याला ग्लायकॉल म्हणता. ग्लायकॉल. ओके. आणि 2 कार्बन ऍटम्स आहेत. सो इथिलीन ग्लायकॉल. ओके. आता तुम्ही याचं आयुपॅक नेम कसं देणार आहात. 1 2 दोनच कार्बन ऍटम्स आहेत. सो इथेन डायॉल. आता इथे 1 2 डायॉल असं लिहायची काही गरज नाहीये. दोनच कार्बन ऍटम्स आहेत आणि दोन्हीला पण OH ग्रुप अटॅच आहेत. सो इथेन डायॉल असं लिहिलं तरी चालेल. इथेन डायॉल. आता इथे बघा आपण आता अजून काही एक्झाम्पल घेऊया. CH3 डायहायड्रिक अल्कोहोलचं. CH3 CHOH CH2OH. आता नंबरिंग द्या. इथून नंबरिंग येणार 1 2 3. ओके. आता याला काय म्हणा तुम्ही प्रोपिलिन ग्लायकॉल. 2OH ग्रुप असतील कंपाऊंड मध्ये तुम्ही त्याला ग्लायकॉल म्हणता. सो दिस इज प्रोपिलिन ग्लायकॉल. आणि आयुपॅक सिस्टीम नुसार नेमिंग देताना कसं म्हणणार बघा. प्रोपेन 1 2. आता इथे पोझिशन लिहा कारण इथे 3 कार्बन ऍटम्स आहेत. प्रोपेन 1 2 डायऑल. प्रोपेन 1 2 डायऑल. सपोज असंही येऊ शकतो बघा. हा जो OH ग्रुप आहे तो सपोज मी इथे लिहिला म्हणजे इथे CH2 येईल आणि इथे CH2OH. सपोज असं लिहिलं तर प्रोपिलिन ग्लायकॉल म्हणा तुम्ही. आणि इथे काय येईल. इथे नंबरिंग देताना फर्स्ट सेकंड थर्ड. इथे प्रोपेन आता 1 3 डायऑल असे येईल आयुपॅक सिस्टीम मध्ये. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट ट्रायहायड्रिक अल्कोहोल्सचं एक्झाम्पल बघूया. त्याचं कॉमन नेम अँड आयुपॅक नेम. CH2OH and CH2OH. ओके. CH2OH. आता याला तुम्ही ग्लिसरीन म्हणता या कंपाऊंडला किंवा ग्लिसेरॉल असं म्हणता. ग्लिसरीन किंवा ग्लिसेरॉल असं म्हणता. कॉमन नेम ह्याचं. आणि आयुपॅक सिस्टीम नुसार कसं म्हणणार तुम्ही 1 2 3. ओके. आता नंबरिंग द्यायची गरज नाहीये. 3 कार्बन ऍटम्स आहेत आणि त्याला प्रत्येक कार्बन ऍटमला OH ग्रुप अटॅच आहे. सो प्रोपेन ट्रायऑल असं लिहिलं तरी चालेल. प्रोपेन ट्रायऑल. ओके. प्रोपेन ट्रायऑल. आता हे आपण आता नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स बघितलं. मोनोहायड्रिक अल्कोहोल्सचं नॉमेनक्लेचर. फर्स्ट आपण कार्बेनॉल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर पाहिलं. त्यानंतर आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल्सचं नॉमेनक्लेचर. डायहायड्रिक अल्कोहोल्सचं पण कॉमन नेम अँड आयुपॅक नेम बघितलं. ट्रायहायड्रिक अल्कोहोल्सचं कॉमन नेम आणि आयुपॅक नेम बघितलं. ओके. तर आता जे इथरचे आणि फिनॉल्सचे जे नॉमेनक्लेचर आहेत ते काय तुम्हाला सांगत नाही. तुम्हाला त्याचे नॉमेनक्लेचर माहित आहेत. थोडेफारच आहे. त्याचं क्लासिफिकेशन मी केलेलं आहे. ते तुम्हाला सांगितलेले आहे आजच्या लेक्चरमध्ये. क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल्स अँड इथर. तर आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्कोहोल्स बघणार आहोत. प्रिपरेशन मेथड्स ऑफ